विजयाचं श्रेय प्रथम मी नांदेडच्या मतदारांना देतो, ज्यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त पुनश्च केला आणि भाजपच्या हातामध्ये पहिल्यांदा ही महानगरपालिका सोपवली, त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे लाख लाख आभार। त्याचबरोबर या देशाचं नेतृत्व करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीसजी यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केलेला आहे लोकांनी। जरूर आमच्यावर विश्वास व्यक्त करत असताना माझे असंख्य कार्यकर्ते हे सुद्धा विजयासाठी तेवढेच इन्व्हॉल्व होते की त्यांनी मेहनत खूप घेतली, म्हणून त्यांचे मी आभार मानतो। साहेब, युतीसाठी तुम्ही शिवसेनेला 8 ते 10 जागा देऊ केल्या होत्या, पण त्यांनी युती केली नाही आणि आता तितक्या तुम्ही देऊ केल्या, तितक्या जागा आल्या, फक्त 4 आल्या। काय म्हणताय? तुम्ही जितक्या जागा देणार होता तितक्याच जागा आलेल्या आहेत, तितक्या जागा आल्या नाहीत, त्यापेक्षा निम्मे आल्या, पण त्यांनी युती आम्ही तर त्यांना सांगितलं होतं, ज्यावेळेस त्यांची चर्चा आमच्याशी सुरू होती त्यावेळेस DP सावंत होते, राजूरकर होते, आमचे चैतन्य बापू होते, आम्ही त्यांना सांगितलं होतं की मी 8 ते 10 जागा तुम्हाला निश्चित देऊ। ते करत असताना बरीच कसरत होती, परंतु आमच्या कार्यकर्त्यांना थोडंसं बाजूला सारून सुद्धा आम्ही द्यायला तयार होतो, पण त्यांनी आमचं ऐकलं नाही दुर्दैवाने। ठीक आहे, परंतु आपण पाहिलं युती झाली असती तर कदाचित त्यांनाही त्रास झाला नसता। युती न होण्यामागे कुणाचं काय हेतू होता मला सांगणं कठीण आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु आम्ही स्पष्ट आमची भूमिका होती, आम्ही त्यांना सोबत घ्यायची तयारी होती। कल्याणकरांचं म्हणणं असं होतं की मी 4.5 कोटी रुपये खर्च केले आणि फक्त त्याच्यात 3 जागा आल्या, म्हणजे 2.25 कोटी एक जागा पडली। काम करणं कशासाठी? निधी खर्च केला ते निधी म्हणजे इलेक्शनसाठी खर्च केलाय? नाही, त्यांचं म्हणणं असं होतं की निधी खूप खर्च केला, विकास कामं केली, त्यामुळे मी स्वतः माझ्या खूप जागा असं आहे की आम्ही सुद्धा या जिल्ह्याचं आज नाही तर गेल्या 40 वर्षापासून या जिल्ह्याचं नेतृत्व करतो, राज्याचं मी नेतृत्व केलेलं आहे, जिल्ह्यातले सुद्धा विकासाच्या कामाला आम्ही लोकांनी काम केलेलं आहे। परंतु निवडणूक हा वेगळाच विषय आहे, लोकांना राजकीय स्थैर्य सुद्धा लागत असतं आणि केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार जी BJPचं आहे त्या सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला अधिकचा पैसा मिळेल, विकासाच्या कामाला चालना मिळेल। मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषणामध्ये विषय स्पष्ट केलेले आहेत त्या अनुषंगाने पुढची वाटचाल आपल्याला करता येईल, तो अँगल लोकांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांना खूप खालच्या पातळीवरची वैयक्तिक टीका केली आहे म्हणून त्यांना विचारा काय झालं त्याचं। राष्ट्रवादी आणि काँग्रेस 10 वर थांबली, शिवसेनेला 4 जागा भेटल्या आणि NCPला फक्त 2, म्हणजे तुमच्यासोबत तुमच्या विरोधात लढले कोण मग? त्यांनाच विचारा, मलाच माहित नाही। आम्ही तर जे आमच्या विरोधात ते आमच्या विरोधात, जे आमच्या विरोधात लढले ते आमच्या विरोधात, हीच आमची भूमिका आहे। ठीक असं आहे, काँग्रेसची स्पेस कोणीतरी घेणारच होतं। काँग्रेसच्या बद्दल ज्या लोकांना अपेक्षा होती काँग्रेस काय परफॉर्म करेल, हे लोकांना कळलं की काँग्रेस आता विरोधी पक्ष म्हणून सुद्धा ताकदीने उतरू शकत नाही। ह्याची ज्यावेळेस लोकांना प्रचिती आली त्यावेळेस त्यांनी पर्याय MIMला निवडलं, आज स्पष्ट म्हणावं लागेल। ज्या शिवसेनेनं आणि राष्ट्रवादीनं महापौर पदावर दावा केला होता त्यांना केवळ 4 आणि 1 जागा मिळालेली, राष्ट्रवादीला केवळ, हे कसं पाहतो? नाही, असं आहे की दावा करणं सोपं आहे, पण दावा करण्यात आपण विसरतो की तेवढं संख्याबळ आपल्याकडे आलं पाहिजे। आज आम्ही कधीही दावा कुठलाही अगोदर केलेला नाही, पण आज आमचं बहुमत असल्यामुळे निश्चित आमचा दावा राहणार आहे, कारण महापौर आमचाच झाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आमच्याकडे संख्याबळ आहे। आज लक्ष पुढचं काय आता तुमचं? MIMची 14 सीट आले सर नांदेडमध्ये, 2012 मध्ये आले होते, 17 मध्ये संपली होती MIM, आता पुन्हा 14 सीट नांदेडमध्ये आले। असं आहे, मी तुम्हाला मगाशी स्पष्ट केलं की माइनॉरिटीज़ को ये भरोसा नहीं है कि कांग्रेस उनको समर्थन देकर उनका कुछ काम कर सकती है, ऐसा भरोसा लोगों को नहीं रहा, इसीलिए ने जो कांग्रेस की स्पेस थी वो MIM ने ले ली और जो लगा था कि राष्ट्रवादी लेगी स्पेस, वो कुछ हुआ नहीं, राष्ट्रवादी को वोट नहीं मिले, वरना एक ही जगह जो आती है बड़ी मुश्किल से वो भी नहीं आती थी। तो लोगों को जो स्पेस दिखी उन्होंने पसंद किया MIM को। पुन्हा एकदा नांदेडमध्ये आलेले आहे, ते भाजपाला सपोर्टिव्ह आहे की भाजपा? नाही, भाजपा MIMला सपोर्ट करणं किंवा MIMचा सपोर्ट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विरोधी पक्षात बसणार त्यांना विचारा, मला माहित नाही। जिल्हा परिषदमध्ये काय परिस्थिती? जिल्हा परिषद नक्कीच आम्ही पूर्ण ताकदीने लढवू आणि जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात येईल याकरता पूर्ण ताकदीने आमचे नेते कार्यकर्ते सर्व कामाला लागतील। 2 आघाड्या थांबल्या होत्या, 18 मध्ये 7 मध्ये दोन्ही पडल्या, शहर विकास आघाडी आणि महात्मा। ठीक आहे, त्यांनी प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि काँग्रेसने त्याला जवळ केलं नाही, म्हणून त्यांनी स्वतःच चुकवते, भाजपकडे याचा प्रश्नच नव्हता, त्यांना आघाडी त्यांनी फक्त, तर काँग्रेसने तिकीट दिले असते कधी काँग्रेसने गेले असते ते, पण काँग्रेसने नाकारलं, मग त्यांना आघाडी उभा करावी लागली, पण यश आलं नाही त्यांना।